नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं मी हार्दिक स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आपण जाणतो की आपल्या देशात अनेक शास्त्रज्ञ होऊन गेले आणि त्या शास्त्रज्ञांनी खूप मोठमोठ्या कामगिऱ्या केल्या। आता शास्त्रज्ञ म्हटल्यानंतर आपल्या समोर वेगवेगळे प्रयोग येतात। मग हे प्रयोग करताना त्यांच्या समोर अनेक समस्या आल्या असतील आणि त्या समस्यांना ते तोंड देत आज या प्रगती पथावर पोहोचले आहेत। मग या समस्येचा जर आपण विचार केला तर ते अचानक मोठे झाले नाही, तर त्यांना मोठे होण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले असणार। आपणही विद्यार्थी मित्रांनो जेव्हा मोठे होत असतो तेव्हा आपल्यासमोर अनेक समस्या येतात। मग आपण विचार करतो हे काम छोटं आहे, हे काम मोठं आहे, हे काम करू नये। तर पहा मित्रांनो, कोणतंही काम हे जास्त छोटं किंवा मोठं नसतं, हे आपल्या मानण्यावर असतं। आपण ज्या वेळेला छोटी छोटी कामं करत जातो त्यानंतर आपल्यासमोर जेव्हा एखादं मोठं काम येतं त्यावेळेला आपल्याला करायची शक्ती तितकीच मोठी येते। म्हणून कोणत्याही कामाला छोटं न लेखता आपण त्या कामाला करत राहिलं पाहिजे, हे आपलं मुख्य उद्दिष्ट असलं पाहिजे। आज आपण जो पाठ पाहणार आहोत, मोठे होत असलेल्या मुलांनो, तर या पाठामध्ये डॉक्टर अनिल काकोडकर यांनी जे आहे आपल्याला खूप अशी मोठी माहिती दिलेली आहे की विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने समस्या येतात आणि त्या समस्या कशा पद्धतीने सोडवल्या पाहिजेत। हे खूप मोठे अणुशास्त्रज्ञ आहेत आणि यांनी आपल्या विद्यार्थ्यांना पत्राच्या द्वारे मार्गदर्शन करून त्या समस्यांचं कसं सोडवणूक करायची याबद्दल मार्गदर्शन केलं आहे। चला तर पाहूया मग पाठ, मोठे होत असलेल्या मुलांनो। विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठ पाहत आहोत मोठे होत असलेल्या मुलांनो। हा जो पाठ आहे स्थूल वाचन विभागामधला आहे। हा पाठ पहिला आहे स्थूल वाचन विभागामधला। आता स्थूल वाचन म्हणजे काय, तर या ठिकाणी पहा, एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या स्थळाबद्दल आणि एखादे प्रवास वर्णन या सगळ्यांची माहिती आपल्याला स्थूल वाचन विभागातून दिलेली असते। तर आपण हा पाठ पाहत आहोत। त्यामध्ये पहा, डॉक्टर अनिल काकोडकर यांच्याबद्दलची माहिती दिलेली आहे। भारतातील सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, भारतीय अणुऊर्जा मंडळाचे माजी अध्यक्ष, भारत सरकारच्या पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित, मोठे होत असलेल्या मुलांना उद्देशून डॉक्टर काकोडकर यांनी हे पत्र लिहिले आहे। त्यांचे बार्कमधील अनुभव मुलांचे भावविश्व निश्चित समृद्ध करतील। कुठल्याही मोठ्या कामाची सुरुवात असंख्य छोट्या छोट्या कामातून होत असते। अब उन्होंने बताया है कि कोई भी बड़े काम की शुरुआत जो होती है छोटे छोटे कामों से ही होती है। म्हणून कोणतेही काम कमी दर्जाचे न मानता, इसलिए कोई भी काम जो है कम नहीं मानना चाहिए, ते करायची सवय ठेवायची, उसे करने की आदत रखनी चाहिए। तर मोठे काम करताना अड़चन येत नहीं। तो जब हम बड़ा काम करते हैं तो हमारे सामने कोई भी समस्या नहीं आती है, ऐसा संदेश ते या पाठात देतात। तो ऐसा संदेश जो है इस पाठ में वो दे रहे हैं। देखो प्यारे बच्चों, यहाँ पर जो है डॉक्टर अनिल काकोडकर है, ये सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ है। डॉक्टर अनिल काकोडकर याने भारतातील मुलांना हे लिहिलेले पत्र आहे। स्वतःचे काम स्वतः करावे, कुठल्याही मोठ्या कामाची सुरुवात अनेक छोट्या छोट्या कामातून होते, तसेच कोणतेही काम कमी दर्जाचे नसून आधी ते केले पाहिजे मग सांगितले पाहिजे। या सुवचनाने त्यांनी हा महत्त्वाचा संदेश विद्यार्थ्यांना पोहोचवलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, मोठे होत असलेल्या मुलांनो, मतलब जैसे जैसे हम बड़े हो रहे उन बच्चों के लिए ये पत्र द्वारा बताया गया है। या पत्रातून, इस पत्र के द्वारा मैं आपको माझे बार्क मधील 2 अनुभव सांगणार आहे। तो मैं बार्क में से आपको 2 अनुभव बताने वाला हूँ। मला खात्री आहे, मुझे विश्वास है, माझे हे 2 अनुभव तुम्हाला अधिक अभ्यास करून तुमच्या भूमिका निश्चित करायला मदत करतील। तो उन्होंने बताया है कि मेरे ये जो 2 अनुभव है, तो इससे आपको आपकी भूमिका यानी आपका रोल जो क्या करना है जीवन में, ये आपको निश्चित करने में मदद कर सकता है। तर मुलांनो, आधी मी माझे 2 अनुभव सांगतो। अब उन्होंने बताया है कि अब पहले बच्चों में आपको मेरे 2 अनुभव बताना चाहता हूँ। हे दोन्हीही अनुभव मी कॉलेज संपवून बार्कमध्ये
ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हाचे आहेत। उन्होंने बताया कि ये जो दोनों भी अनुभव है, मैं कॉलेज खत्म कर कर बार्क में ट्रेनिंग स्कूल में गया था ना, तब के ये मेरे दोनों अनुभव है। अरे हो, बार्क म्हणजे काय? अरे हाँ, मैं ये भूल ही गया क्या, बार्क मतलब क्या? ऐसे आपके सामने सवाल होगा ना, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तो ये सवाल है आपके पास, सांगतो, बताता हूँ। बार्क है भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, म्हणजे भाभा अनुसंशोधन केंद्र। मतलब ये जो है बार्क मतलब क्या है, भाभा अनुसंशोधन केंद्र है। या नावाचे लघुरूप आहे। लघुरूप म्हणजे छोटंसं रूप। होमी भाभा यांनी भारतातील अनुसंशोधनाचा पाया घातला। तो आप सभी जानते होंगे कि डॉक्टर होमी भाभा जो है, इन्होंने जो है नींव डाली है अनुसंशोधन की, म्हणूनच त्याचे नाव या संस्थेला दिले आहे। इसीलिए उनका नाम जो है इस संस्था को दिया गया है। तर बार्क ही संस्था आता प्रचंड मोठी आहे। अब देखा जाए तो ये बार्क जो संस्था है बहुत बड़ी है। पण मी तिथे ट्रेनिंग स्कूलला गेलो, लेकिन जब मैं वहाँ पर ट्रेनिंग स्कूल में गया था तेव्हा तब ती संस्था सुरू होऊन जेमतेम 7 वर्ष झाली होती। तो वो संस्था शुरू होकर लगभग 7 साल हो चुके थे। आम्ही जवळपास 100 मुले मुली होतो। तो हम लोग लगभग जो है 100 लड़के लड़कियां थी। मी ट्रेनिंग स्कूलला असताना, मैं जब ट्रेनिंग स्कूल में था तभी होमी भाभा 3-4 वेळा आले होते। तो डॉक्टर होमी भाभा जो है 3-4 बार वहाँ पर आए थे। प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व, तो उन्होंने बताया स्फूर्तिदायक म्हणजे उत्साही असं हे व्यक्तिमत्व होतं। एकदा आम्ही त्यांना विचारले, एक बार हमने उनसे पूछा, आम्ही इतकी मुलं मुली आहोत, हम इतने सारे लड़के लड़कियां हैं, पण सर्वांना पुरेल इतके काम कुठे आहे इथे? लेकिन यहाँ पर जो इतना काम ही नहीं कि सबको पूरा हो जाए इतना। ते म्हणाले, तब उन्होंने कहा, तुम्ही त्याची काळजी का करता? आप उसकी चिंता मत करो या करनी भी नहीं चाहिए। तुम्ही सर्वजन संशोधन करत रहा। तो आपको क्या करना चाहिए? संशोधन मतलब रिसर्च करना चाहिए आपको। त्यासाठी सरकारला खर्च किती येतो याचा आत्ता विचार करू नका। तो आप ये मत सोचो कि अब सरकार को कितना खर्चा आ रहा है, इसके बारे में अभी आपको नहीं सोचना है। मात्र एक करा, लेकिन एक करना है, तुम्ही स्वतः काम निर्माण करा। लेकिन आपको क्या करना है? खुद जो है काम को निर्माण करना है, निर्मिती करनी है काम की। आपण काय काम करायचं हे तुम्ही स्वतःच ठरवा। अब आपको तय करना है कि मुझे क्या काम करना है। बॉसने सांगितलं तेवढंच काम करायचं आणि सांगितलं नसेल तर आपल्याला कामच नहीं असं समझाइए। देखो उन्होंने बताया कि जब हमें बॉस बताता है तो वही काम करना, नहीं तो बोलने का मुझे कुछ काम ही नहीं, ऐसा कर कर बैठ जाना। ये चूक आहे, ये गलत है। ही प्रवृत्ति गेली पाहिजे। जो हमारा जो है प्रवृत्ति यानी स्वभाव, ये जो हमारा जाना चाहिए। भाभांनी सांगितलेला हा मुद्दा माझ्या मनावर कोरला गेला। तो जो भाभा ने बताया था कि बॉस बताए तब तक इंतजार करने से अच्छा खुद का काम खुद ढूंढना चाहिए, और ये बात मेरे मन पर गहरा असर कर गई। आणि मुलांनो, स्व अनुभवाने सांगतो, मतलब मैं अपने अनुभव से, खुद के अनुभव से बता रहा हूँ। एकदा हे लक्षात आलं ना तर स्काय इज द लिमिट। मग तुमच्या लक्षात येईल की स्काय इज द लिमिट म्हणजेच अवकाशा इतकी मर्यादा, यालाच आपण काय म्हणतो? स्काय इज द लिमिट। बोट धरून चालवणं किंवा दिशा दाखवणं हे पहिल्या 8-10 वर्षापर्यंत ठीक आहे। अभी देखो उन्होंने बताया बोट धरून चालणे म्हणजे आधार देऊन मार्गदर्शन करने, म्हणजे हे 8-10 वर्षापर्यंत ठीक आहे, आवश्यक ही है और ज़रूरत भी है। देखो जैसे छोटा बच्चा होता है तो मम्मी उसको क्या करती है, चलते समय उंगली पकड़कर उसे चलना सिखाती है, लेकिन वो ज़रूरी होता है। लेकिन जब बड़े होकर भी अगर उस बच्चे को उंगली पकड़कर चलाए तो ये ठीक नहीं है, तो उसे उसका काम खुद ही करना चाहिए। पण अंतिमतः स्वतःला सक्षम करा। तो उन्होंने बताया आखिर में क्या करना है, अपने आप को खुद ही
बनाना है, आलं पाहिजे, ये करणे आना ही चाहिए. ऊर्जा मिळवता आली पाहिजे, हमें ऊर्जा मिळणे मतलब खुद ऊर्जा प्राप्त करनी चाहिए. आणि स्वतःचे मार्ग शोधता आले पाहिजे, खुद का रास्ता हमें ढूंढने के लिए आना चाहिए. आता दूसरा अनुभव सांगतो. अब उन्होंने पहले अनुभव तो बता दिया कि उन्होंने जिस तरह से बताया है कि अगर हमें बॉस बताता है उतना ही काम नहीं करना चाहिए, खुद जो है उसको ढूंढना चाहिए काम को. जिस तरह से उन्होंने उदाहरण दिया है 8-10 साल का बच्चा जो होता है वो किस तरह से हम उसे उंगली पकड़कर सिखाते, वो ज़रूरी भी है, लेकिन बाद में जो है उसे खुद का काम खुद करना चाहिए और ऊर्जा जो है उसे प्राप्त करने की कोशिश करनी चाहिए. आता दुसरा अनुभव सांगतो. अब दुसरा अनुभव देखो. ट्रेनिंग स्कूलमधील प्रशिक्षण संपून मी पार्कमध्ये इंजीनियर म्हणून जॉइन झालो. अब उन्होंने कहा कि मैंने ट्रेनिंग जो है स्कूल में अपना जो कार्य था उसे समाप्त करने के बाद मैं इंजीनियर कर जॉइन हो गया. तेव्हा तिथे मेटलायझिंग प्रक्रियेवर मला काम करायला सांगण्यात आलं. तब मुझे जो है मेटलाइज प्रक्रिया जो है उस पर काम करने के लिए बताया गया. आता मेटलाइज म्हणजे काय, तर विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या वस्तूच्या पृष्ठभागावर धातूचे आवरण देण्याची प्रक्रिया, त्यालाच आपण काय बोलतो, मेटलाइज प्रक्रिया. तर त्याच्यासाठी ते त्या ठिकाणी जॉईन झाले होते. आमच्याकडे त्यासाठी यंत्रसामुग्री होती पण कोणीही ती वापरली नव्हती. तो हमारे पास जो है यंत्र थे लेकिन अभी तक किसी ने इस्तेमाल नहीं किए थे. म्हणून मी म्हणालो मी यावर काम करतो. तो मैंने कहा कि इस पर मैं काम करता हूँ, पण यासाठी मला एक वेल्डर व एक फोरमैन याची गरज आहे. तो इसने बताया कि मुझे एक वेल्डर चाहिए. वेल्डर म्हणजे धातूची जोडणी करणारा आणि फोरमन म्हणजे कामगारांचा मुख्य. असे त्यांनी सांगितलं की मला 2 जे आहेत पाहिजे आहेत. तेव्हा मला सांगण्यात आलं, तर मुझे बताया गया तुला आता काहीच मदत मिळणार नाही. तब मुझे बताया गया, क्या बताया, कि अब तुम्हें कोई मदद मिलने वाली नहीं है. तुला स्वतः सर्व करावं लागेल. तुम्हें क्या करना है, खुद को ही सब कुछ करना है. वरिष्ठांची आज्ञा म्हणून मी सुरुवात केली. अब बड़ों ने मुझे आज्ञा दी है तो मुझे वो काम शुरू करना पड़ा. आणि बरंच धडपड करून ते काम पूर्ण केले और मैंने बहुत कोशिश कर वो काम पूरा किया. मग त्यांनी त्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली. उन्होंने फिर उस काम का जो है विस्तार, व्याप्ती वाढवणे म्हणजे विस्तार वाढवणे. हे करूया ते करूया असं बरंच काय काय म्हणाले. उन्होंने ये कहा कि ये करेंगे वो करेंगे, ऐसे बहुत से कुछ कहा. आणि मग विचारले और फिर मुझसे पूछा आता सांग तुला काय पाहिजे. अब उन्होंने पूछा कि अब तुझे क्या चाहिए. ते म्हणाले पहा तुला वेल्डर मिळेल, फोरमन मिळेल, आणखीन जे हवे असेल ते सर्व मिळेल. अब उसने कहा कि आपको वेल्डर भी मिलेगा और फोरमैन भी मिलेगा. अब क्या क्या चाहिए बताओ. यावर मी म्हणालो, तब मैंने कहा आता मला काहीच नको. अब उन्होंने बताया मुझे कुछ भी नहीं चाहिए, मी स्वतः करीन, मैं खुद कर सकता हूँ. तेव्हा ते म्हणाले, तब उन्होंने मुझसे कहा काम सुरू करण्याआधीच लोग काय काय मागण्या करतात. उन्होंने बताया कि लोग काम शुरू करने से पहले ही मुझे ये चाहिए वो चाहिए वो चाहिए कहते हैं, इससे बगैर काम नहीं हो सकता. लेकिन उन्होंने कहा आणि या वृत्तीमुळेच आतापर्यंत ते काम झालेलं नव्हतं. और उन्होंने कहा कि इसीलिए आज तक जो लोगों का स्वभाव है इसकी वजह से काम नहीं हो पा रहा था. म्हणून आम्ही तुला वेल्डर फोरमैन द्यायला नाही. इसीलिए हम लोगों ने क्या कहा आपको वेल्डर फोरमैन नहीं मिलेगा. म्हणालो होतो मात्र आता तुझ्या हाताखाली पाहिजे तेवढे लोग घे. अब तू तेरे हाथ के नीचे जितने लोगों को काम कराना चाहता है उतना करवा सकता है. आता ते तुझे ऐकतील. अब वो तुम्हारी बातों को सुनेगा. कारण त्यांनी पाहिलंय, क्योंकि उन्होंने देखा है तू हे करू शकतोस, ये तू काम कर सकता है. आणि आता हेही लक्षात घे कि एकटा माणूस जास्त काम करू शकत नाही. और ये भी ध्यान में रखो अकेला इंसान ज़्यादा काम नहीं कर सकता. थोडक्यात काय तर तुम्ही करू शकता हे आधी दाखवा, मग इतरांना काम सांगा. तो उन्होंने बताया है कि अगर कोई भी काम है तो हम दूसरों को निर्भर नहीं रहना चाहिए.
पहले उस काम को खुद करना चाहिए, फिर लोगों को कहना चाहिए। अगर सामने वाला बोला मुझसे ही नहीं आता है और मुझे काम करने के लिए कर रहा है, तो क्या हम कर सकते हैं, उसे वो काम करके दिखा सकते हैं, तो सामने वाला हमें कुछ नहीं कह सकता है। इसलिए उन्होंने कहा है की पहिले खुद करो। आपल्याला येत नसताना दुसऱ्यांना काम सांगणं योग्य नहीं। अगर अपने आप को कुछ नहीं आ रहा है और दूसरों को बताना, ये बात सही नहीं है। हा धडा दुसऱ्या अनुभवातून मी शिकलो। तो यही सीख मुझे दूसरे अनुभव से मिली है। तर मुलांनो, जवळपास 50 वर्षापूर्वीचे हे 2 अनुभव मला आजही खूप महत्त्वाचे वाटतात। तो उन्होंने बच्चों आपको बताया है कि 50 साल पहले मुझे 2 अनुभव मिले हैं और मुझे ये आज भी महत्त्वपूर्ण अनुभव लग रहे हैं। यातील आशय तुम्ही आताच नीट समजून घेतला तर मोठे होण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला त्याचा फायदा होईल। अगर तुम लोग इसका अर्थ समझ में आ जाएगा तो जब आप भी बड़े हो जाओगे तो आपको भी इसका फायदा ही होने वाला है, याची मला खात्री, इससे मुझे विश्वास आहे। या पद्धतीने या ठिकाणी अनिल काकोडकर यांनी मोठे होत असलेल्या मुलांना हे समजून सांगितलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे जर जीवनामध्ये सूत्र घेतलं तर तुमचंही जीवन जे आहे जगताना न समस्या येता छान प्रकारे होऊ शकतं। चला तर मग आपण जाऊया शब्दार्थाकडे। आपण पाहत आहोत शब्दार्थ लघुरूप। लघुरूप म्हणजे काय, छोटेसे रूप। प्रचंड, अवाढव्य। स्फूर्तिदायक, उत्साही। प्रवृत्ती म्हणजे स्वभाव। वरिष्ठ म्हणजे उच्च। आशय म्हणजे गाभा। तर अशा पद्धतीने हे शब्दार्थ दिलेले आहेत, तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण पाहणार आहोत वाक्यप्रचार। वाक्यप्रचारामध्ये पहा, पाया घालणे, मूळ रुजवणे, मनावर कोरले जाणे, कायम ठसा उमटणे, बोट धरून चालणे, आधार देऊन मार्ग दाखवणे। बोट धरून चालणे, आधार देऊन मार्ग दाखवणे। दिशा दाखवणे, योग्य मार्ग दाखवणे। दिशा दाखवणे, योग्य मार्ग दाखवणे। व्याप्ती वाढवणे म्हणजेच विस्तार वाढवणे। व्याप्ती वाढवणे, विस्तार वाढवणे। धडा शिकणे, शिकवण मिळवणे। तर अशा पद्धतीने शब्दार्थ आणि वाक्यप्रचार तुम्ही तुमच्या वहीत लिहून घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो, आणि तुम्हाला लक्षात येईल की यानंतर आपण जाणार आहोत प्रश्न उत्तराकडे। पहा विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण इतके पाठ पाहिले होते, त्यामधील प्रश्न आणि या प्रश्नामध्ये भरपूर अंतर आहे। यामध्ये कोणत्याही प्रकारे एका वाक्यात उत्तरे किंवा रिक्त स्थान वगैरे विचारले जात नाही। यामध्ये मोठेच प्रश्न नेहमी विचारले जातात। जसं या ठिकाणी पहा, टिपा लिहा। टिपा लिहा मध्ये आपल्याला पहिला प्रश्न दिला आहे बार्क आणि दुसरा दिलेला आहे डॉक्टर होमी भाभा। मग आपण बार्क बद्दल आपल्याला माहिती लिहायची। बार्क म्हणजे काय आहे, म्हणजे या ठिकाणी आपण लिहिणार आहोत बार्क म्हणजे BARC म्हणजेच भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरचे लघुरूप आहे। बार्कला मराठीत भाभा अणुसंशोधन केंद्र असे म्हणतात। डॉक्टर होमी भाभा हे भारतातील थोर अणुशास्त्रज्ञ होते। त्यांनी भारतामध्ये अणुसंशोधनाचा पाया घातला। भारताच्या अणुसंशोधनाचे होमी भाभा हे आधारभूत होते, म्हणूनच त्यांचे नाव अणुसंशोधन केंद्राला दिले गेले आहे। बार्क ही संस्था प्रचंड मोठी व नावाजलेली आहे। ही संस्था अणुऊर्जेसंबंधित संशोधनाचे महत्त्वपूर्ण कार्य आजता निष्ठापूर्वक करीत आहे। त्यानंतर दुसरा पहा, डॉक्टर होमी भाभा। डॉक्टर होमी भाभा हे भारतातील विश्वविख्यात अणुशास्त्रज्ञ होते। त्यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला, म्हणूनच त्यांचे नाव अणुसंशोधन केंद्राला दिले आहे। BARC म्हणजेच भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर। त्यांचे व्यक्तिमत्व तरुण नवीन शास्त्रज्ञ पिढीला स्फूर्तिदायक होते। लेखकांनी त्यांच्याबद्दल सांगितलेली एक आठवण आहे। लेखक जेव्हा ट्रेनिंग स्कूलला शिकत असताना तिथे होमी भाभा 3-4 वेळा आले होते। मुलामुलींनी त्यांना विचारले की आम्हा सर्वांना पुरेल इतके काम आहे का? तेव्हा भाभा म्हणाले, तुम्ही चिंता करू नका, तुम्ही सर्वजण संशोधन करा,
तुम्ही स्वतःच काम निर्माण करा. काय काम करायचे ते तुम्ही स्वतःच ठरवा. बॉसने सांगितले तेवढेच काम करायचे ही प्रवृत्ती चुकीची आहे. या उद्गारातून होमी भाभा यांचा संशोधनाच्या बाबतीत सकारात्मक दृष्टिकोन दिसून येतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दुसरा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. स्काय इज द लिमिट ही परिस्थिती जेव्हा निर्माण होऊ शकते हे पाठाच्या आधारे लिहा. म्हणजे ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते हे जे आहे पाठाच्या आधारे आपल्याला लिहायचं आहे. उत्तरामध्ये आपण लिहायचं आहे डॉक्टर होमी भाभा यांच्या मते स्वतःच काम निर्माण करणे व काय काम करावे हे स्वतःच ठरवणे हा सकारात्मक विचार प्रत्येकाने करायला हवा. बॉसने सांगितले तेवढेच काम करणे ही कोणती प्रवृत्ती आहे? चिंता करीत न बसता कार्यरत व कार्यमग्न झाले की स्काय इज द लिमिट ही परिस्थिती निर्माण होते. कोणीतरी बोट धरून चालवेल, मार्ग दाखवेल ही स्थिती आरंभी ठीक आहे, परंतु शेवटी स्वतःचे मार्ग स्वतः शोधणे, ऊर्जा मिळवणे व कार्यात सक्षम होणे हे ध्येय असावे. याला स्काय इज द लिमिट असे म्हटले आहे. तर अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. आता तिसरा प्रश्न पहा. मेटलायझिंग प्रक्रियेवर काम न होण्यामागची कारणे कोणती असावीत असे तुम्हाला वाटते? तर या ठिकाणी तुम्हाला काय वाटते ते तुम्हाला लिहायचे आहे. मग आपण उत्तरामध्ये लिहिणार, बार्कमध्ये लेखक इंजिनियर म्हणून रुजू झाले तेव्हा त्यांना मेटलाइज प्रक्रियेवर काम करण्याला सांगण्यात आले. तर उनको काम करने के लिए बताया गया. त्या प्रसंगातून आपल्याला मेटलायझिंग प्रक्रियेवर काम न होण्याची कारणे कळतात. तिथे सगळी यंत्रसामुग्री असली तरी कोणी वापरत नाही. इंजिनियरला वेल्डर व फोरमॅन लागतात, परंतु कुणाचीही मदत न घेता इंजिनियरचे आधी सर्व कामे करायला हवी. स्वतः सगळी कामे इंजिनियरला आली तर मग त्याला इतर माणसे हाताखाली मिळतील व ते आनंदाने काम करतील. आपल्याला येत नसताना दुसऱ्याला काम सांगणे योग्य नाही. प्रथम आधी काम करायचे मग इतरांना सांगायचे हे घडत नसल्यामुळे मेटलायझिंग प्रक्रियेवर काम होत नाहीत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न उत्तर लिहायची आहे सर्व वहीमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं की मोठे होत असलेल्या मुलांनो या पाठामध्ये लेखकाने आपल्याला दोन अनुभव जे आहेत त्यांच्या जीवनातील खूप सुंदर रीतीने सांगण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांनी सांगितलं हे जे अनुभव आहेत हे आपण सुद्धा आपल्या मोठे होत असताना आपल्यामध्ये अंगीकारले तर आपलं जीवन हे सुंदर बनू शकतं. कोणतंही काम करायचं असेल तर ते स्वतः केलं पाहिजे, इतरांना न सांगता. त्याचा आपण स्वतः अनुभव घेतला तर तोच अनुभव आपण दुसऱ्यांना सांगू शकतो आणि ते काम अतिशय सुंदर रीतीने होऊ शकतं. यासाठी स्वतः काम करा, इतरांना कामे सांगू नका. त्यातून तुम्हाला काम करण्याची आवड निर्माण होईल. हाच एक त्यांचा मुख्य उद्देश होता. तर विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटतं की प्रत्येक काम मग कोणतंही छोटं असो की मोठं तुम्ही स्वतः करा आणि तुमच्यामध्ये सुद्धा एक संशोधक वृत्ती जागृत करा. चला तर पुन्हा भेटूया. नमस्कार.